आपण शेवटचा वोट टाकला पहिल्या पोलिंग डेला, त्यानंतर जो आकडा स्वतः गव्हर्नमेंटने दिला आहे, इलेक्शन कमिशनने दिलेला आहे, तो आकडा कसा काय वाढला हा सुप्रीम कोर्टाने विचारलं आहे की तुमचे ज्या दिवशी मतं पडली त्या दिवशी 58% होती, आत्ता ती 60% कशी झाली, 62% कशी झाली. अशा पद्धतीने आज सुप्रीम कोर्टानं इलेक्शन कमिशनला विचारलेलं आहे. म्हणजे आज इलेक्शन कमिशनकडे याची उत्तरं नाहीत की बाबा 58% लोकांनी जर मतं दिली तर ती काउंटिंग होईपर्यंत, निकाल येईपर्यंत ती 70% कशी जात आहेत. जवळपास हा सगळा आकडा, मतांचा वाढलेला आकडा विचारला जातोय. आणि आता नुकतंच मी इटलीहून लाईव्ह केलं होतं, तिकडच्या लोकांना विचारलं की तुमच्या देशामध्ये इलेक्शन्स कसे होतात. भारत हा थर्ड वर्ल्ड कंट्रीजमध्ये येतो. डेव्हलपिंग कंट्रीज आपण म्हणतो की अजून आपण विकसित झालेलो नाही आहोत. या अविकसित देशामध्ये आपण मतं घेण्यासाठी मशीनचा वापर करतो, पण विकसित असलेल्या एकाही देशामध्ये मशीननी मतं घेतली जात नाहीत.